नाही का. त्याच सोंगे स्थितीला व्यवहारातलं काही टाकावं लागतं का हो, किती कमाले हे माझ्याजवळ असतं तर मग तुम्ही माग पुढत पाहिलं नसतं, असं काही गरज आहे का काय. कारण जे जे काय आहे ते आपल्या जवळच खोटच आहे, असं किती जणांच्या लक्षात आलं असं, नाही का. आणि कोणाच्या लक्षात येऊ शकत नाही, सगळ्यांच्या येऊ शकत नाही. किती जणांच्या लक्षात आलं असं, नाही का. किती जणांच्या लक्षात आलं असं तर काही सांगता येत नाही, पण रोज ऐकून ऐकून निदान थोडा तरी विचार करत जा. आणि विचार करून करून आपण नक्कीच याच्यात सगळ्या समजुतीनं दर्जेदार भरलो पाहिजे असं वाटलं पाहिजे. कसं वाटलं पाहिजे, दर्जेदार वाटलं पाहिजे. इतके मोठे जर उभा राहिले सगळे निवडणुकीच्या गावात, मी आलोच पाहिजे वाटलं पाहिजे, हे आली पाहिजे वाटलं पाहिजे, हे येतेच वाटलं पाहिजे, कमी आलो पाहिजे, आलो पाहिजे. नाही घरच्याचं मी मतदान आहे तरी मग तुम्ही आलो म्हणून समजा, कोणाचं मतदान नाही घरच्याचं तरी तो तुम्ही आलो म्हणून समजा, इतकी तो हिंमत करतो. आणि तुम्हाला तर आलो म्हणायची गरज नाही, तुम्ही आलेलेच आहेत. तुम्हाला मी मुक्त झालो म्हणायची पण गरज नाही, कारण तुम्ही बद्ध नाही, कुठंच गेले नाही, बद्ध नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बद्ध आहेत म्हणून असं माहीतच नाही तुम्हाला, बंधनाची नाही गावे. कशाला म्हणून घ्यायचंय मुक्त, बंधन कशाला म्हणतात ते जर मला माहीतच नाही. परमात्माच आहे, दिव्य स्वरूपानं सगळ्याला जाणायला. त्या प्रकाशाला कोण जाणारे, काय लाज आहे त्या प्रकाशामध्ये, त्या प्रकाशाला सूर्य दिसायला लागले. काय करता त्या सोन्याला, सोन्याला प्रकाश कळाला का, प्रकाशाला सूर्य कळालं. जो सगळ्याचं प्रकाशन कळलं तो सोन्याला मोठं समजायला. येण्याची चावलाच नाही म्हणावं का, कोणाला मोठं समजणार आला, सुवर्णाला. कारण हा सोन्याचं प्रकाशन करायला आहे. इतर देहातलं चैतन्य सोन्याचं प्रकाशन करू शकत नाही. ते सोनं नाही का ते चैतन्य नाही, ते चैतन्य नाही, ते सोनं येणार आलं म्हणजे ते खाली बांधल्यावर त्याच्याकडे बघत का हागल किती काही समजायची नाही, मैदान हागायची नाही, त्याच्याकडे टाकायची नाही. आपल्यासारखं कोणाकडे असलं तर धुवून घेईल का. प्रकाशन केलं की मौल्यवान वस्तू, इतक्या वस्तूचं मोठं धन येतं या व्यवहारामध्ये, पण त्याचं प्रकाशन कोण करायले, ते अंगावर बी असलं तर समोक्षे कशाची जरी एखादा सापडली काय काय मजा येईल त्याची, नाही का, तेच माझा नाही का. आता ही अशी स्थिती फक्त आपल्याला ओळखून ध्यानात घ्यायची. आणि काय आपण पुण्य केलं असेल माझ्या जन्मात करायच्या शब्दाच्या पुन्हा योग्य शब्दाच्या अर्थाच्या पुन्हा पुन्हा. फक्त आता न करी त्याचे गांडे पण जो कानावर येऊन ध्यानात घेत नाही, काय म्हणतात तुकोबाराय, न करी त्याचे गांडे पण नारायण सिद्ध उभा, असा परमात्मा लक्षात घ्यायचा आहे. तो परमात्मा लक्षात घेतले भूमी जीवाची माणसाची कशी भूमिका असते हे तुकोबाराय लक्षात आणून देतात आपल्या. ठीक आहे, मग तुकोबारायला अनेक दृष्टांत वापरतात तुकोबाराय, आणि त्या दृष्टांतातून आपल्याला सिद्धांत लक्षामध्ये आणून देतात. तुकोबाराय म्हणतात, झालो म्हणती त्याचे मज वाटे अशी, काय झालो, मी मुक्त झालो असं ते म्हणतात का, तर तुम्हाला नवल वाटेल. पहिली गोष्ट तर तो बद्धच नव्हता, तो परमात्मा स्वरूप आहे, दिव्य स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे, तो सगळ्या जगात प्रकाश त्याचा आहे. अस्थि धाती प्रिय रूपानं गुरुजी गंमत सांगत असतात महाराज देवी. अस्थि धाती प्रियचं रूप तुम्हाला माहीत झालं तर कसं येतं आपल्याला. अस्थि म्हणजे घर, घर आहे, बघितलं घर की घर आहे असं कळलं, त्याला अस्थि म्हणतात. परंतु घरच नाही, आता प्रत्येक वस्तू घरात, प्रत्येक शब्दाला अस्थि आपली ते आहे, त्याला अस्थि म्हणतात. आणि कळलं त्याला भाती म्हणतात. आहे आणि कळालं, आहे पण कळालंच नाही मला, आहे म्हणतात पण मला कळालंच नाही. तो आहे पण कळालं नाही, नाही का. मग त्याला अस्थि आहे पण भाती नाही. म्हणून अस्थि आणि भाती प्रत्येक पदार्थाला आत्म्याची आहे, आणि प्रियपणा बी आत्म्याचा. आणि तो बाहेर सगळीकडे इथं इथं जगात कुठेही कोणत्याही गावात असतील अस्थि भातीचे प्रत्येक शरीरामध्ये आहे. म्हणून त्या आत्म्याचं प्रकाशन करणं, त्याचं प्रगतीकरण आहे, ते आत्मस्वरूपात. अस्थि भाती प्रिय, अस्थि भाती प्रिय, अस्थि भाती प्रिय, एकापासून एक सगळ्या ब्रह्मांडात अस्थि
आणि आतमध्ये सच्चिदानंद आहे. इथं सच्चिदानंद म्हणून आहे आणि पाशीकडं भाती प्रिय रूप असं ब्रह्म्याचं आणि आत्म्याचं एकीकरण बी करता येते ह्या शरीरातल्या सामर्थ्यानं आणि एकीकरण करावं एकीकरण करून पुन्हा अनेकत्व खोटे हे बी ह्याला घेता येत. अनेकत्व खरं नाही अनेकत्वाचा हा विस्तार आहे चैतन्याचं रूपानं प्रत्येक शरीरामध्ये भाती प्रियपणा आहे बरं वसूच्या पण त्याही शरीरामध्ये भाती प्रियपणा आहे तो आत्मस्वरूपात आणि नाम आणि रूप आलं की ते मायेच प्रत्येक रूप आणि त्या रूपाला आलेली नावं या दोन गोष्टी मायेच्या आहेत आणि आस्ती भाती प्रियपणा त्या रूपात प्रसारलाय आणि रूपाला नामाला अस्तित्व देत चाललाय ते दोन भाग मायेचे आणि याचा हा तिसरा भाग आत्माला धारीपाठात म्हणतात आस्ती भाती प्रिय ऐसेपदे तिन्ही एका जनार्दनी ते झाले सद्गुरूच्या कृपेनं मी तिन्ही बी असं मला लक्षात आलं स्पष्ट आता मी आस्ती भाती प्रिय रूपी आता बाई माणूस आहे का गणी माणूस आहे का आस्ती भाती प्रिय कोणाच्या मी लक्षात घ्यावं आज नावानं उभ्या नावानं नाट्यानं आपल्या घरात हे का आस्ती भाती प्रिय रूपानं आणि आज नावानं गावानं येऊन ये कशानं या कुळातली त्या कुळातला आहे या जातीतला आहे त्या धर्मातला आहे जन्मणार आहे मरणार आहे येणार आहे जाणार आहे याच्यानं काय आहे मरण आस्ती भाती प्रिय म्हणलं की परमात्मा समाविष्ट झाला त्याला मरण नाही आलेला नाही या जाणारा नाही का असं त्याचं स्वरूप आहे आपलं सगळे आणि हे आपल्याला ध्यानात घ्यायचंय आणि या ध्यानात घेण्याकरता आहेत परमार्थ साधना ध्यानात घ्यायचा आणि त्या साधना जाऊन पडल्यास काय कर्म आणि उपासना पूजा करणं देवाची ती बहिरंग साधना आहे नाही ते अंतरंग साधनाला पोषक आहे कारण निष्काम भावनेनं करायचं प्रत्येक परमात्मा मानू नका का माना त्याची पूजा करा पण निष्काम काहीच मागू नका त्या निष्काम भावनेनं करा निष्काम भावनेनं केल्या कोणती दैवता असली ती परमात्म्याचं स्वरूप असं समजू नका ती परमात्म्याचं स्वरूप निष्काम भावनेनं केल्याबरोबर तिच्या होता होईल तर सामर्थ्यानं ती करते नाही तर परमात्म्याकडे ते अंतर्गत करायचं तुमच्या आसरावी असल्या तरी लक्षात घ्या बरोबर तेहतीस गोष्टीच देव आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये पण त्याही देवाकडे लावलं जर माझं निष्काम भावना मला काही नाही पाहिजे तर त्या दैवाचा होता तर स्वतःला नाही भेटलं तर परमात्म्याकडे स्वतः होता आणि निष्कामपणा करण्याकरता जी कशी काम करते ते लोक जन्म देते का लिडर लोक काहीतरी आचरण करतात हे बी जीवताच्या आचरण करते हे बी सगळी अजानं देवदाच्या नारळाच्या लक्षानं काय करतात ते निष्काम भावनेनं अंतकरण शुद्धीचं काम करून घेतात आणि अंतकरण शुद्धी झालेली माणसाला माणूस विवेकावर जागा होता विवेकावर जागा झाल्याबरोबर त्या विवेकाचे खरं ठरण का त्याच्यावरच त्याची सत्य असते आणि जे खोटं ठरण त्याच्याकडे त्याची पाठ असते आपलं माहिती सगळे व्यवहारामध्ये जे खोटे पाठ असते त्या जमा करतो का नाही कामाचीच जमा करतो की ते निरर्थक वस्तू अशी त्याला हात पाहिजे बऱ्याचशा वस्तू आहेत पण काहीतरी आर्थिक वस्तू असते की आपण त्याला जवळ करतो पण विवेकानं जे निरर्थक आहे त्याला त्याची तो त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतं बरं का ते खोट्याबद्दल की वैराग्य निर्माण होतं विवेकानं विवेक वैराग्य निर्माण झालं की समाधी षटकामध्ये समाधी षटकामध्ये 6 अंग आहेत एकाच अंगाचे अंग आहेत 6 पण त्यात माणसाचा पाऊस तिकडं नाही हो काय करणार त्याला गुढाई शास्त्रामध्ये काही झाकून घ्यावे नाही गुढेराव सगळे संतांनी असं स्पष्ट केले कोणाचंच लक्ष नाही इतके गुरफाटले संसारामध्ये आणि त्यांना भेटलेले महाराज लोक बी संसारात तेच असल्यामुळं त्याला बी संसारात वाढा वाटतो हे बाप त्याचा संसार जास्त वाढवते सगळे दुसऱ्या गदस कालकडी मग काय झालं सगळी इकडून जमा करून घ्यायचं नाही का आणि खऱ्या संतांच्या संघटित केलं तर ते विवेकावर जाग करतात ज्ञानोबराय काय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात ते म्हणतात म्हणून विशेषाची करू विवेकावर काय विवेक माझा देवावर पण आदर नाही म्हणतात ते मनावर आदर आहे विवेकावर आदर आहे विवेकावर जागा झालेला माणूस डायरेक्ट त्याचे पुढचे साधना श्रवणात जात असतो म्हणून श्रवणात काम येणारेच असणारे जे काही साधन आहेत ते अंतरंग साधन आहे
सर्वांनाच उपयोगात आली पाहिजे, नाही तर तत्वज्ञान होण्यामध्ये, जीव ब्रह्मेचे ज्ञान होण्यामध्ये उपयोगात आली पाहिजे, ती अंतरंग साधने. त्यातली त्यात खरं एकच अंतरंग साधन आहे, तत्व पदार्थ शोधन. बाकीचे सगळे बहिरंगातच मोडले. आपल्या कोणाचाच पाय तिकडं नाही, कोणाच्याच कानावर नाही का कोणाचाच पाय तिकडं नाही. कधी जावं आणि तिकडं पाय गेल्याशिवाय मी कसा हे समजत नाही. आणि तिकडं पाय जायच्या आधीच म्हणायला विक्रांतार्थ झालो, काय म्हणायला समजून घेतले. सगळे लोक मानलेत म्हणून झाले क्रांतार्थ. सगळे लोक मानलेत म्हणून काही याच्या मनातून असं निर्मळ झाले, सगळे मानालेत सगळे नाही का. लोकांचं मानणं काय खरं असतं नाही का. लोकांचं जवळच चांगलं कानावर आहे तर मानणं, काही कानावर माहित आलं की हाणणं बी असतं. लोक काय लोक आहेत ते नाही का. काय करतील लोक काही सांगतात येत नाही. लोक लौकिकावर राहावं का तुकोबारा म्हणतात आईचा हा लौकिक कदा आवर येणार पतीच पावना देवराया देवरा देवा. त्या लौकिकाला सांभाळायचं म्हणत लईच अवघड नाही का. लौकिकाला लोक भाग देत नाहीत माणसाला. हा भागू देत नाही. महाराज झाला की सगळे लोक पाय पडाले आणि महाराज महाराज म्हणजे आपल्याला लग्न संसार करायचाच नाही, संसारात पायच नाही टाकायचा. लगेच टोळकी बसते कशाला करीन लग्न दे. तुम्हाला नाही कळत काही येडपट त्याच्या नादी लागतात आपण. त्यांना ऐकले आणि ह्या गप्पा यायचं असं असं चाललंय. काय सगळी म्हणाली माणसातच नाही म्हणायचं. तुम्हाला कसं काय माणसात नाही ठरलं लग्न त्यानं काय केलं झालेलं लगे जमिलेच सैरी जमिल्यात लगे म्हणतो तुम्हाला काय म्हणत होतो बाकी आम्ही तुम्हाला माहित होतो नाही का. तुम्ही तरी म्हणतो यायला गरज नाही का अशाचं काय आता काय खरं नाही महाराज लोक लागले व्यवहाराला लागले झाले संसार सुरू. चक्र बाळ घरदार झाली सगळी परस्पर लग्न विग्न सगळे समारंभ चालू झाला. लग्न झालं पोरीचं सुरू महाराजाचं आपल्याला पंधरी जरा आपल्याला पंधरी जरा आणि बस झालं सुरू आहे का महाराज आहे का काय. अरे खाल्लं जावायला आपल्याला तिथे आपल्याला का जावाय नाही का. तर ती 6 महिन्याला जा उठलं की तिथं उठलं की तिथं त्याच्या कानावर गेलं तुम्ही महाराज झालं तू पैसे घरी काय तू महाराज गेलंच नाही 12 महिने. कोण आवडले असं का माणूस आहे का काय दे मग आहे काही त्या पोरीकडे पाहिलं त्या डोळ झाली कसं वागावं. लौकिक तर आवडतात येत नाही. लौकिक आवरायचं करून बस लौकिक आवरला की झाले म्हणतात महाराज. महाराज लौकिकावर नाही ते खरे महाराज असतात. ते महाराज तर खरे असतातच पण शिष्याला बी खरेपणावर आणीत असतात ते. आता श्री शिष्याला खरेपणावर आणत कशी ते खरे खरेचेच पण खऱ्यावर नाही समजुतीमध्ये त्यांचं मी आहे सगळं व्यवहार आपला आहे खरा आहे हिताचा आहे सत्य लोक मानतात आणि आपल्या कल्याणाचं हे सगळं लागत आणि हे सगळं लागत हे करणं व्यवहारात आहे. पण त्या महाराजाला मी कोण आहे मी तर आत्मा आहे मी तीच आनंद रूप आहे आणि असं सगळ्याच्या ध्यानात आणून द्यायचं. असा प्रत्येकपणा प्रज्वलित करण्याकरता मोठा संसार लागत नाही. लहान संसार असला तरी चालतो. शरीर तरुण असलं तरी चालतं. झालेलं की शरीर चालतं. शरीराच्या हिशोबानं कशी बी तशी आली घरातली घरातली तरी चालते. तरी चांगलं जीवन जगतं ते. शरीर ग्लानी होऊ बिमारी होऊ रोग होऊ आणि घरी 12 गाड्या गरिबी बी येऊ तरी सुद्धा ते फ्रेश राहू शकतो. हे माणसाचं ते आत्म वैभव आहे. कारण ते आता आत्मस्वरूपावर आले आणि आत्मस्वरूपावर आल्यावर खोट्याला जुमानीत नाही. आणि ह्या परिस्थितीवर कोणाला बी येता येतं. कोणाला बी येता येतं. मनुष्य देहातल्या सामर्थ्यानं कोणाला देह नाही मनुष्याचा. ज्याला मनुष्य देह नाही का त्याला मात्र ही स्थिती वारता येणार नाही. ज्याला मनुष्य देह त्याला ही स्थिती वारता येते. ह्या स्थितीवर कोणाचंच लक्ष नाही. सगळं मनुष्य देह व्यवहारातल्या स्थितीवर लक्ष सगळे आणि व्यवहारातल्या स्थितीतून अशा वातावरणात सांगायचं मी कृतार्थ झालो. तुकोबाराय म्हणतात कृतार्थ झाला का तू. मला तर दम निघत नाही. मला तर भिड नाही लागना कसा म्हणायला कृतार्थ झालो. हे संतांना मी आता तुकोबाराय सांगत
झालो म्हणती त्याचे मधवाटे आश्चर्य विमुक्त झालो. कधी कधी आपलं मन सुद्धा सांगतं दाखवतं बरं झालं मुक्त झालं म्हणून दाखवत. पण मन इतकं विचित्र आहे. पण त्या वेळेला काय आकार धरीत कशाच्या नादी लागत सांगताच येत नाही. पण त्याच्या बी नादी लागत ते खरं नाही असा पक्के दिसते. त्यामध्ये त्याला कशाचे बी नादी ते कशाचे बी नादी लागू आपल्या घरात पाहिजे ते खरं नाही. ते ज्याच्या नादी लागलं ते बी खरं नाही. आणि याच्या जे नादी लागली ते बी खरे नाही खऱ्यावर नाही. म्हणून त्याच्या नादीच लागायचं नाही. आणि त्याच्या नादी नाही लागलं की त्याचे हातपाय शांत होतात. वळवळ वळवळ करीत नाही मग ते आत्मस्व तुम्हाला सोडितच नाही. मन मी तुम्हाला काय विचित्र नाही ते विचित्र आहे म्हणून बरं इतकं थांबत नाही ते इतकं चलचिले कारण त्याच्या मनासारखी वस्तू त्याला भेटणार ना. काहून नाही स्थिर राहणं कशाला स्थिर राहील ते सगळ्या वस्तू बदलणाऱ्या आणि हे पुन्हा स्थिर आहे चंचल आहे मन आणि ज्याच्यावर बसन त्या वस्तू कसे ह्या ज्या अस्थिर आहेत कशाला बसन म्हणायला बसन काही नाही का फक्त हे बसत परमात्मा स्वरूपावर बसत की तुला उठतच नाही. परत माघारी घेतच नाही पण त्याला तसा परमात्मा आपल्याला गुरुजीच्या संतांच्या कृपेनं दाखवता आला पाहिजे. त्याला परमात्मा दाखवायला तीर्थावर जावं लागेल प्रस्थावर देशावर सुखी येतो घरी घरा नारायण संतांच्या संगतीमध्ये आता आपल्याला स्पष्ट होऊन करून देण्यासारखं संतांनी मौज करून ठेवली ज्ञानेश्वरीमध्ये तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये भागवतामध्ये नाही का सगळ्या समर्थांनी समर्थांचा दासबोधी बघा त्या दासबोधामध्ये भाषा थोडी वेगळी वाटते. जसं आता पंढरपूर आहे आता रस्ते वेगळे वेगळे आहेतच ना. जायचं कुठं पंढरपूरला जायचं तिकडून येणारे रस्ते वेगळे इकडून नाही काही घाटातून येणार आहेत पण देव थोडं घालते जाग्यावरच म्हणजे त्या संप्रदायातून तुकोबारायांचे वैशिष्ट्य बोलण्यात ज्ञानोबारायांचं वेगळंच भाष्य नाही. समर्थाचं बघितलं तर त्यांचं वेगळ्याच भाषेत देऊन तिथं पोहोचवतात. पण माणूस त्याच असणाऱ्या बरणाला अंगावर घेतो आणि त्याच पायीमध्ये राहतो स्वतःला मुक्तही होत नाही ते लोकांना आधी मुक्त स्थितीवर येत नाही आणि आपली सुमारी दाखवणारा ती दशा तुकोबारा आजच्या अभंगात येतात. ते म्हणतात झालो म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य ऐका नवे धीर वचन माझे ऐका मला तर काही दम निघत नाही आणि ते तर काही खरं नाही. पण आता तुम्ही ध्यानातच घ्या आता पुढे ग्रंथांच वापरतात. झालं म्हणती त्याचे मजवाची आश्चर्य ऐका नवे धीर वचन माझे शिजली अन्ना वाही दास हात दिली कथा न करे कैसे हवा शिजलेलं अन्न म्हणजे दाताला कळत नाही का हाताला आंधळा माणूस हे दिसत नाही त्याला पण कळतं ना हाते वेळेस कारण आंधळ्या माणसाला हातून दात नसतात का आंधळाबाई माणूस असला तरी त्याला हात असतात ते अन्न शिजतंय का नाही हाताने कळतं दाताने कळतं ना. आणि जरी दोघांनी नाही कळालं तर तिसरं पुढं चांगलं हुशार माणूस दोघायला जर नाहीच कळालं दोघं जर सुट्टीवर नसली तर हातून दात तुकोबारा काय म्हणतात तुकोबारा म्हणतात शिजली अन्ना वाही दात हात दिसा कथा न कळे कैसे तर ह्या दोघांच्या दिमागातून हुकलं वेळ पुढं तिला सगळे नखरे माहिती दिवेला रुचकर आहे का पचकर आहे का कसं आहे सगळं ज्ञान दाताला आणि हाताला जरी नाही कळत ती मला नक्कीच सांगेल. तेव्हा जाणे पिके मधुराची क्षार एक मांस परी हाताची न कळी नाही कळलं हाताला हाताला आंबट कळन का नाही कडक कळन का पण त्याच्याकडे गेल्यावर शिजल्याला बी कळतं खरंच बी कळतं गोड बी कळतं पण त्या बी चवीचं पशी सगळ्या फडच्या पडत अन्नाबद्दल बरं तुकोबारा आहे प्रथार्थ झालो म्हणणाऱ्याला निवडण्याकरता दृष्टांत दिलाय. हाताला दातालाच कळतं याचा सवय नाही पण हाताला दाताला चव कळणार नाही इकडे शिजल्याला कळत हात शिजलाय दर्जेदार हाताला बी कळलाय आणि दाताला बी कळलाय पण आता चव कशी आहे दाताला माहित का हाताला चव बी माहित आहे आणि हे शिजलंय का कसं हे बी माहिती दिलेला तुकोबारा परीक्षाबद्दल बोलतात. म्हणून आपल्या अंगामध्ये खरेपणा आलाय किंवा नाही हा आपल्यालाच काय कळत संतांना खरं संतांनाच कळत लक्षणावरून कशावरून कळतो तो लक्षणावरून कळतो लक्षावर आलं पाहिजे.
तर आपण लक्ष स्वरूपावर येणं कठीण आहे, सामान्य स्वरूपावर. स्थूल स्वरूपावर तर आपण सहज येणे सुद्धा येतात. स्थूल अग्नी आहे, सूक्ष्म अग्नी आहे, स्थूल वारा आहे, सूक्ष्म वारा आहे. सगळे पदार्थ स्थूल, सगळ्या पदार्थाचं कारण सूक्ष्म आणि कार्य स्थूल आहे, नाही का? मग कारणातले पदार्थ सगळ्यांना कळत नाहीत, पण कार्य ते कळतात ना. कार्यातले जे स्थूल झालेले आहेत, आता लाकडामध्ये अग्नी असतो, लाकडात असतो बरं, पण तो सूक्ष्म अग्नी आहे, अव्यक्त आहे, सामान्य आहे. आणि तो दिसत बी नाही, लाकडाला जाळीत बी नाही. आणि लाकडाला जाळीत नाही का लाकूड दाखवून देतो. लाकडाला अडचण करीत नाही, सामान्य अग्नी. लाकडाला उलट दाखवून बी देतो आणि जाळीत बी नाही, सामान्य अग्नी. आणि विशेष झालेला अग्नी लाकूड दाखवून ठेवतच नाही. लाकूड दाखवतो पण ठेवीत नाही तो विशेष झालेला अग्नी. तर तो कोणाला कळत नाही, विशेष झाल्यावर प्रगट झाल्यावर कोणालाच कळतो. सामान्य अग्नी बुद्धिमानालाच कळतो. या लाकडात कसा आहे, काय आहे, अग्नी आहे. सामान्य अग्नी बुद्धिमानाला कसं स्थूल बुद्धी जरी वापरलं तरी आता याच्यात अग्नी आहे की नाही शरीरामध्ये. आत्ता शरीर घुसलंय, गरम नाही. ते गार पडलं की आटकलं माणसं, त्या अग्नीमुळेच गरम. वानर सामान्य अग्नी तसं ऐका ना, ते लाकडं अशी जमा करते आणि शेक देते, नुसते शेक शेकले पांढराने शेकलेले लाकडं पिटतच ते लागतच घ्या तवी या लाकडं लाकडं वानर. हो, त्यांच्या हातामध्ये अन्न त्याला शक्याची गरजच नाही. पण त्या पावसात ते नाही. महाराज सांगतात ते त्यांचं खाणं कच्चं खातात, पाला खातात, वरडू लिंबाचा पाला, लिंबाचा पाला मजेदार खातात. किती काय उड्या मारण्यामध्ये लक्ष येते, ते कशाने उड्या मारतात, कुणीकडे उड्या मारतात ते. अहो आमच्या यातला काय केलेली बघा, मोठी गल्ली आहे आणि त्या गल्लीमधून पाईप घेतलेले ह्याचे पाण्याचे. आता त्या पाईपात लागतात, घेऊन ते पलीकडे जातात. एका पाईपाहून दोरी सारख्या पाईपाहून त्याच्यावरून पडतात. तर त्यांच्या अंगामध्ये ती शक्ती आहे, त्या हिरवं खाण्याची, हिरवं खाण्याची शक्ती आहे. आता शेकण्याचा अनुभव कधी आलेला नाही आपल्याला, नाही का? परंतु त्या सामान्य बद्दल पाहायला गेलं तर बुद्धिमानाला सामान्य करू शकते, विशेष मात्र कोणाला बी कळू शकते, नाही का? आता बुद्धिमानाला कळू शकते. तसंच या सगळ्या स्थितीमध्ये अन्नाबद्दल तुकोबार आहे म्हणतात की जिव्हेला ते अन्न तिनं पाहिलं नाही, परंतु त्याच्यातले रस शिजलं ते नाही, ते जिव्हेला नक्की कळत. म्हणून दृष्टांत दिलाय तुकोबारायांनी. कशाला? आपले खरेपणा किती स्पष्ट आहे हे साधू संतांनाच माहीत आहे, कारण ते परीक्षक आहेत. तशी जिव्हा हातापेक्षा बी दातापेक्षा बी कशी आहे, परीक्षक आहे. जिव्हेचं उदाहरण दिले. जिव्हेची ताकता नकळे काय कैसे. पुन्हा म्हणतात तापलिया तेला बाबन चंदन बोलले एक क्षीण शीतळ करी. आता ही जिव्हया बोलायचं गाथ्यामध्ये तर आहेत, पण ज्ञानेश्वरीमध्ये बी आहे. भागवतामध्ये वर्णन असते की असं मैलागिरी चंदनाचा एक थेंब, उकडते कढी असं त्या तेलाची खळखळ खळखळ मोठी कढई, निर्हात तेल उकळलेलं आहे, उकळा चालू आहे आणि जाळ बंद केला. एकच थेंब टाकायचं चंदनाच्या, मैलागिरी चंदनाचा पाण्याचा एक थेंब टाकल्याबरोबर कढईत पोट पुरवणार. इतकं अर्जंट शीतळ करत. काय ताकद आहे त्याच्यामध्ये, नाही का? बरं म्हणतात त्याला म्हणा चंदन. ही उकळती कढई, थेंब पडणं आणि तेल थंड होणं, नाही का? हा तेलाचा खरा प्रभाव आहे. म्हणून तुकोबाराने हा एक दृष्टांत दिलाय. तापलिया तेला बावन चंदन बुंदे एक क्षीण शीतळ करी. एकाच थेंबामध्ये सगळीकडे शीतळ करते. काय शक्ती त्याच्यामध्ये, त्या चंदनामध्ये तुकोबारा होतात. आणि त्या चंदनामधली शक्तीची पारखी लोक ते जाणू शकतात. पारखी तो जाणे अंतरीचा भेद मूढ जना छंद लावण्याचा
म्हणून जे पारखी असतात संत पारखी असतात. म्हणतात तुकोबराय अभंगामध्ये की दोन्हीही दिसती सारखी वर्म जाणे तो सारखी. जीवनमुक्त झालेला पुरुष आहे त्याच्या शेजारी बद्ध आहे दोन्ही सतत काम करतात. आता दोन्ही व्यवहारात काम करतात नष्ट म्हणल्यावर तितकं बद्ध माणूस जेवण तितकाच जीवनमुक्त जेवण तर जीवनमुक्त असल्यामुळे कमी जेवण तितकंच जेवण. कारण शक्ती खर्च करायची काम करायचं एवढंच जेवण. फक्त समजुतीत मात्र दोघांच्या बदल. आहारात बदल आहे का? कामात बदल नाही, आहारात बदल, समजुतीमध्ये बदल दोघांचे. त्याच्यातलं वर्म हे साधू संतांना या दोघात काय फरक आहे कोणाला कळून सामान्य माणसाला. दोघं सारखे दोन भाकरी खाल्ल्यात, दोघं काम करायले, दोघांना सारखं समजते का नाही. पण ते खरे संत असतात त्यांना माहिती घ्यायचं ती खरी समजूत कोणाची दर्जेदार आहे. कधीच न डगमगणारा त्या स्थितीला तो खरा आहे. आणि जर स्थिती बिघडली की तो घाबरतो, तो धीरवान नाही, तो हलक्या काळजाचा आहे. म्हणजे समजूतदार काळजाचा नाही मग. आणि इतकं समजूतदार काळीच झालं पाहिजे आपलं. कसं झालं पाहिजे? कारण आपल्या समोर जे आता आहे ते मुळीच खरं नाही. पण आपण नुसतं ऐकतो आणि त्याला निवडीत नाही अशा प्रकारचा निश्चय करीत नाही. कारण मग वेळ आली मग त्याच्यात कोणीही काम करीत नाही आपलं. आपल्या एकट्यावर प्रसंग येत. म्हणून लिहून ठेवले साधू संतांनी अगोदर ध्यानात घ्या. ते म्हणतात माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. प्रसंग आल्यावर कशाचा प्रसंग आला? आता श्वास संपलेत सगळे घरी आणि श्वास संपलेत आणि आता कशाची गरज आहे? चांगल्या बुद्धीची गरज होती. जरी श्वास संपले असले तरी मी कसा आहे? श्वासावर थोडाच आहे मी. श्वास माझ्यावर वाटले पाहिजे का मी श्वासावर? माझ्यावर श्वास आहे आणि माझ्यावर शरीर आहे. अरे श्वास बी खरे नाही, शरीर बी खरं नाही. माझ्यावर हे का खरे येत नाही ते खरेच नाही. भासलेले का असलेले भासलेले ते आता अनुभवाला यायला म्हणले हे काय आध्यात्मिक ग्रंथीचा हातात हात येत नाही आणि हे पुढं भांडणार करणारा हात हातात आलाय. ज्या हातात आलाय हात किंवा हात तू नाही ना तू नाही किंवा हात. हातात आलेला अनुभव कराय का हातात येत नाही तो अनुभव कराय का तुझी मी करेल सारखी प्रतिबिंबात हात हातात येत नाही. तरी पण आपण हात पुढे केला की ते हात पुढे करत नाही. तरी अजून पुढे आपण हात पुढे केल्यावर प्रतिबिंब पुढे हात करीन का नाही करत. पण त्याचा हात हातात येत नाही आणि शत्रूचा हात हातात आलाय. आता त्याचा हात हातात येत नाही कोटाने शत्रूचा हात हातात आला हे कराय का? हे खरं नाही. इतके खऱ्या पाहिजेत आपण. इतके म्हणजे इतका श्वास खोटाही नाही. लटका म्हणल्यापेक्षा खोटे पैसे नसण्यात जमायत का असण्यात नसण्यात जमायचे. कशात येते? कचरा आहे तो आणि कचरा बी जास्त कचऱ्याचं अस्तित्व बी आपलं घेऊन कचरा आहे तो. त्याच्यानं तो कचरा आहे का? नाही. आपलं अस्तित्व घेऊन आपणच त्याला कचरा समजतो. आपणच त्याला किंमत द्यावी. अशी आपली किंमत आपल्या ध्यानात घ्या. असं समजा आपली किंमत आपल्या ध्यानात आणून देतात. एवढंच काम करता येते आपल्याला. बस काही करता येत नाही. गाय माती हातात नाही कोणाच्या. कोणाचे काय हातात आहे? हे हातात आहे ना. ते हातात नाही का आता? आणि मग हे सगळ्यात मोठं हातात आहे का ते हातात पाहिजे? हे हातात घ्यावा का ते हातात घ्यावा? हे घेता येतं का ते घेता येतं? हे घेता आणि याच्यावर लक्ष आहे का त्याच्यावर? काय म्हणावं याला? काय शक्ती आहे महाराज मनुष्य त्या जीवाकडं. आणि स्वर्गात ते जीव याच्याकडे गेले असतात तो पाहिले मनुष्य त्या जीवाकडं. माहिती आहे का आपल्याला काय किंमत आहे आपल्या मनुष्य देहाला? स्वर्गातले देव पाहिले आम्हाला असं भेटलं पाहिजे म्हणजे स्वर्गीतली अमर इतकं महत्व वाटलं पाहिजे आपल्या शरीरात आत्ता. आणि कशा करता महत्व आहे? फक्त मी जाणणारा दिवे चैतन्य इतक्याच करताय. शिकून नोकरी ग्रहण करण्यासारखं आहे काय? कसं निवडून पण हातात घ्यायसारखं तो करतंय. आत्मावळ काही करतात आणि आत्मावळ खायला चांगली जात लागेल का चांगला पैसा लागेल का चांगलं रूप लागेल का चांगलं शरीर लागेल का चांगला संसार लागेल. मनुष्य देह चांगली बुद्धी आणि संतांची संगत
बस 3 काम असली की त्याच्यासारखं वैभव तोच आहे. मग तो कोण आहे? त्याच वैभवावर होते म्हणून तर ज्ञानोबाला ज्ञानियांचे राजे म्हणत होते. ते ज्ञानियांचे राजे स्वतःलाच राजे समजत नाही. तुम्ही राजे हेच म्हणतात ते तर म्हणतात एक हरी आत्मा. त्यांनी लिहून ठेवले हरिपाठात. हरी आणि आत्मा आणि जीव एक आहे. ते सगळे चार एक सारखे सुद्धा नाही ते एकच आहे. एक पहिल्यांदा एक म्हणजे ते इतकी ताकद तुमच्यात आता बाई माणूस असो की गडी माणूस आहे तुमच्या ताकद आहे गड्या आता कोणती बी जात असू द्या जात कोणतीच खरी नाही. हे कोणताच खरं नाही नाही का. खरी एक जात आणि खरं एक जर खरी असती तर ओळख आली असती म्हणजे आता ह्या अमुक जातीचे आले तमुक जातीचे गेले. कल्पना केलेल्या जातीवर जाती आहेत आपण. हे कल्पना केली कल्पना आहेत बरं जातीच्या बाकी नाही. आणि म्हणले बघतो शास्त्रात आहे मग या करण्याकरता केले ना तुमचा भरोसा नसता तर तुम्ही कसे वागता त्याच्याकरता तुम्हाला कुणाला वागणे करता येत त्या नंतर तुमच्या नाही तुम्ही त्या जातीचे नाही. आणि आपण तर पक्का निश्चय केला ह्या जातीचे नाही का. म्हणून त्या जातीचे नाहीत असं पण करण्याकरता इतकी शक्ती माणसाच्या देहामध्ये असताना इतकं ओळखले की त्याचं काम कोणता प्रसंग येईल त्याच्यावर त्यांना आधी समजूत केलं तर कोणता प्रसंग येईल आणि कोणाकडे त्याला हात पासरायची गरज पडेल. बरोबरच पडायची नाही. महाराज जवळ कोणी असतं काय जवळ आहे असा भास आहे का जवळ आहे तर जवळ आहेत अशी कल्पना आहे. जवळ आहेत का लांब आहेत का नाहीच करता आहे. स्वप्नात खत मरण आलं होते म्हणून त्याला उशीर आलं. धावले पट लोक आणि एवढे लवकर हाणून दिलं नाही. जरा उशिरा गेले ते जवळ होते म्हणून उशिरा आले नाही. बरं नाही तर लवकर मारावं लागलं असतं का तिथलं मरण मी खरं नाही तिथले लोक कधी खरे नाही. तिथलेच काही लेली इतकं काम करतोय तुम्ही शरीर घेऊन हे तुमच्या हातात आहे. आणि माणसाला महाराज म्हणतात पाऊल मूर्ख म्हणतात ते की हातातलं करीत नाही पात्रातले मागे लागले का काय करीत नाही. हातातली कामं करून घ्यावा हातात नाही ती संसार हातात हे काही ओळख हातात ओळखणं हातात वरून नाराज जे हातात घेते करीत नाही आणि जे हातात नाही ते त्याच्या डोक्यातून निघतच नाही. आज सगळ्यांनी ध्यानात घेतले माणसाच्या त्यांच्या जीवनाच्या बचीनं कोणत्याच जातीच्या जीवाला ध्यानात घेतलं नाही. पशुवाला नाही पक्षाईनं नाही पण त्या फक्त ध्यानात घेतले कोणी त्याला दर्जेदार ध्यानात घेता येतं त्याने ध्यानात घेतोय. आणि बेजार आहेत ते सगळ्याला बेजार करायचे हे बेजार व्हायले आणि तो देणारी बेजार करायचे बेजार व्हायले. आता ही बेजारी बाजूला करण्याकरता संतांचं ऐकावं आणि संतांचं ऐकून ते बेजारीला त्यांनी पार केलंय का त्यांची परीक्षा तुकोबारा एक अभंगामधून सांगतात. म्हणून तुकोबारा म्हणतात पारखी तो जाणे अंतरीचा भेद पारखी मात्र अंतरातला भेद खऱ्या पट्याचा जाणतो आणि जो मूळ बुद्धी असतो तो वरच्याच रंगाला बोलतो. वरूनच बरा दिसला की माणसाला वाटतं बरोबर आहे चांगला आहे. मूळ जना छंद लावण्याचा लावण्य म्हणजे त्याच्या अंगावर कसून संतांचं घेतलं काय कोणतं बी घेतलं काय त्याच्या अंगावर घेतलेलं सोंग आहे का ते सोंग खरं नाही. आणि आपला जो असलेपणा तो खरा आहे. म्हणून त्या असल्यापणाला जाणणाराच खरा आहे त्याला पारखी म्हणत. पारखी तो जाणे अंतरीचा भेद मूळ जना छंद लावण्याचा. आता तुकोबारा शेवटी म्हणा तुका म्हणे कशी निवडे आपण शुद्ध मंद हीन जैसे तैसे. कशीला सोनं लावल्यावर सोन्याचे भागे कशीला लावल्यावर जे दर्जेदार सोनं असतं ते सगळं हिंकसपणा बाजूला करून शुद्ध असताना चमकत असत. हे जसं सोनाराला माहिती तसं कशीला उतरलेले जे चैतन्य ते स्थितीवर गेलेले ब्रह्मस्वरूपावर गेले. किती बी अग्नी टाकलं त्याला भयानक परिस्थितीत तरी ते जळत नाही. मला उजळत का जळून जात उजळत. आणि आपल्या तर जराशी प्रतिकूल परिस्थिती झाली लगेच आत्मक्रोधितपणा निर्माण. म्हणून परिस्थितीला तोंड देणारे पाहिजेत. आणि परिस्थितीला तोंड द्यायला काय लागेल परिस्थिती ओळखली की कोणी तोंड देऊ शकतं. परिस्थितीला जाम खांद्यावाला माणूस पाहिजे का जाम बुद्धीवाला. जाम बुद्धीवाला माणूस पाहिजे. बिलकुल तो त्या खांद्याला खांदा लावून त्यांनी खोटं ठरू शकतो आणि खोटं ठरलं की उरला तो
अवघा हरी बस आपणा बाहेरी पुन्हा न लगे कोणे उरलेला हो हरी आपणा बाहेरी न लगे हा व धुंडावा आपल्यापासून वेगळा नाही पण असा निश्चय व्हायला आपल्याला बुद्धीनं निरखायला पारखायला पाहिजे आपण आणि निरखून पारखून असा निश्चय होईल नुसतं रोज वरल्या अंगानं जर ऐकत राहिलो आपण आणि नाही जर जीव लावून अभ्यास केला ध्यानात घेतलं जर रोज चिंतन नाही केलं तर हे ऐकून मी लक्षात येणार नाही आणि मग कोणताच प्रकारचा फायदा त्याचा होणार नाही लोक मानतील आपल्याला येतात बरोज बुद्धीला आपलं ताण होत नाही लोक पायानी पडतील काय सांगायचं लोक पाया पडतील मानतील पण शेवटचा टोक दुःखाचा होईल नाही का सुख होईल दुःखाचे का दुःख होईल सुखाचे होईल सुख होईल दुःखाचं सुख नाही होणार सुखाचं दुःख होऊ नये नाहीतर आपल्या जेवढी सामर्थ्य शक्ती आहे तिथे येणार समर्थ जे मोठं दुःख आहे ना ते दुःख सुख होऊन जातं कारण ते ओळखलं की झालं त्याला ओळखायचंय फक्त ते नाही म्हणून त्याला ओळखायचंय का बाजूला काढायचंय ओळखायचंय ओळखल्यावर ते राहत नाही सगळे अनुभव आहेत दोरी ओळखली की सरपाट राहतच नाही कुठं जात नव्हतं हे सिद्ध होत ते निघून जात कुठं का नव्हतं अशा भ्रांतीला बाजूला करायची शक्ती आता आणि तुम्हाला आम्हाला नसलं तर मग देवाचं नाव घेत आता संतांचं सांगणं बाबा देवाचं नाव घेतल्यानं काय होतं नामस्मरण नामस्मरण करता 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 कुठेतरी वेगळा आहे तुम्हाला सहकार्य कधी असं नाही त्या नामाच्या अट्टहासानं एवढी शक्ती त्याच्यामध्ये ती अशी निर्माण करताय की त्याला राम राम म्हणता म्हणता मीच राम आहे असं वाटतं राम म्हणता रामाची होईजे राम म्हणता माणूस होईजे का माणूस आसीजे का कधीच माणूस नसीजे राम नाही म्हणता बी माणूस नसीजे राम राम ह्यो नाही म्हणलं तरी ह्यो माणूस आहे का आणि राम राम म्हणल्यावरच ह्यो राम आहे का नाही म्हणला तरी राम आहे रामाचं इतक्याच करता का आम्ही नामस्मरण शिवाचं करा देवीचं करा कोणाचंही करा काय हरकत नाही भूते एकच आहेत तोच देवी झालाय तोच कोण झाला नाही सगळा तोच झालाय एकट्याला सगळं होत आहे नाही का सगळा तोच झालाय अवताराच्या राशी अवतार तो हा उभा विटेवर आणि असा विटेवर परमात्मा आणि आपलं स्वरूप ह्या दोघे दोनपणा नाही पण आता एवढ्या बिल्डिंग आणि आपण असे दलित एवढी बिल्डिंग नव्हती का आपल्याला नाही का एवढ्या बिल्डिंगला किती मटेरियल लागेल लिफ्ट आहे पण आम्ही गहाण टाकलेली ना लिफ्ट घरी कुठे आहे इकडे दिलेली भाड्यानं नाही का एवढी ताकद आहे आपल्यामध्ये पांडुरंग परमात्मा आणि जीव हरित आहे ना परमात्मा तो नाही का हरी जाऊ द्या जीव नाही पण हरित आहे ना ज्ञानोबर आहे तर म्हणतात जीवन शिव आणि हरी आणि आत्मा त्याचे एक आपण जीव स्वरूपावर तो हरी पांडुरंग स्वरूपावर नाही का तो गोकुळातून आलेला आहे पंढरपूरला गोकुळाहुनी झाला येता गोकुळाचा हरी आहे ना तो हरी आणि जीव ज्ञानोबरायाच्या वचनावर विश्वास आपला तर बरं आहे माईच्या वचनावर विश्वास ठेवून आपण लेख झालो की नाही माईचा लेख आहेत का आपण नाही कारण माईनं कुठं तयार केले आपल्याला तयार करणारी माय ठरते का देव कोणी तयार केलंय कुठं मशीन याची नाही का कुठं तयार करता येत आम्ही काय करतो आता चालू आहे आमच्या घरी बैल करायला सुरुवात करायची एक पाय मोठा झाला आणि एक पाय झाला की इकडा घेऊन याच्यात त्याच्यात तुकडा काढा तर याच्यात जोडा त्या पायात नाही का आणि दोन्ही बी पाय जर जास्त लांब झाली शेपटी चुकून टाकला की पाय कमी करायचे शेपटी करत्या पायात कोण करायला माती करायली का कुंभार कुंभार करायला निमित्त कुंभाराच आहे आता आईनं तयार केलं आपल्याला का देवानं कोणाला माहित नाही घरदार शरीर आईने करता आलं का नाक लावले का डोळे लावले का कान लावले पानाराव पण आपण केले का आपल्या वडिलांनी केले का पण आपोआप झालं का अनुभवाने गेले तुम्ही आलोच नाही तुम्ही पण आलो कसे आलो काय भानकडे रचना कशी झाली कळायला का नाही का याच्यावर तर काही ध्यानात घ्यावं लागेल ना आणि याच्यातले आपण कसे येतो हे हाडामासाचं आहे मन हाडामासाचं नाही
इंद्रिय हाडामासाची नाही, श्वास हवेचा आहे, मन संस्काराचं आहे, शरीर हाडामासाचं आहे, आणि तुम्ही हाडामासाची आहे का संस्काराची आहे? याच्यातली गरमी अग्नीची आहे, याच्यातलं रक्त पाण्याचं आहे, कोणी किती रचना आहे नाही का? आणि याच्यात ते तुम्ही कोण आहेत? रक्त आहेत का, हाड आहेत का, श्वास आहेत का, मांस आहेत का, रंग आहेत नाही का? आणि मग तुम्ही याच्यातले याला जाणणारे आहेत का, याला मानणारे? मानणारी आई जाणणारे अंगभूत आहेत. पण जाणणारे असून जाणणारेपणाकडे लक्ष नाही, मान्यपणाकडे लक्ष किती आपलं. हे जर जाळं काढलं जर तर पावसाळ्यासारखंच काम आहे आपलं. लगेच उभं वाराय सुटायसारखं घरदार हे आपलं करावायसारखं आहे. आणि खुशाल झोपायला तिथं म्हणत कमाली नाही का? मग कमाला कुठेतरी सुद्धा संतांची संगत नसल्यामुळे असं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, महाराज जरच काही परीक्षा केली तर तुकोबाराय अभंगाचा शेवट करतात. तुकोबाराय म्हणतात, का म्हणे कशी निवडे आपण, त्या कशीमध्ये निवड करता येते. शुद्ध मंद हीन तैसे तैसे, अशा प्रकारचा शुद्धपणा, मंदपणा, हीनपणा हा फक्त संतांना ज्ञान आहे, की ते आपल्या बोलण्याहून चालण्याहून बिलकुल ओळखतात की याला ध्यानात घेतले खरं का नाही. कसल्याही प्रसंगामध्ये आपण ढळता कामा नये. आणि जरा सगळं खसकन वाटलं तर धसकन काळी जाते आपलं. काय कमाल आहे. असं जीवन जगणं शोभत आहे का आपल्याला? हे तू करायचं ऐकून सुद्धा, ज्ञान करायचं ऐकून असं जीवन जगावं आपण नाही ना. जर जे दार जीवन जगावं एक नंतर काही असणार नाही, म्हणजे आधीच नाहीत ना. पैसा मागे टाकलं तर पैसा सापडत का नाही? आता पैसा ह्यो काढीत चाललाय का मागे टाकीत चाललाय? या काढीत टाकणार मिळत बसत का मागे टाकीत रोज एक तरी ती ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याला म्हणजे मागे टाकणं थोडं 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 कशाला म्हणायचं मागणं, रोज एक एक युक्ती तरी ध्यानात घ्यायला पाहिजे. एक युक्ती मागं पडत नाही, त्या युक्तीला युक्ती जोडता येतात. मग इंजिनियर झाला त्याचा क्रसपणा फिरकसपणा चौकून सारखं भरलं पाहिजे. असा आपला असणारा हा बेसिकचा जर कार्यक्रम आपण केला पुढापासून तर कळसाला काम जाईल. कळसाला काम गेलं की आपल्या समजुतीत तर आपण फक्त माणूस म्हणून येतं, नाहीतर परमात्माच आहोत अशा परमात्मा स्थितीला ओळखणारे संत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मृद आणि शुद्ध मंद हीन तैसे तैसे, शिजलिया अण्णा वाही तात हात, जिव्हेसी चाखता न कळे कैसे, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी भाग यज्ञ तो सावी, तो सोनी मग द्यावी पसाय दान. फळांची सांडो कयास कर्मिरती वाढव, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे विहीर राहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तोते लाभो प्राणी जात, परशोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची माती आळी, अनावरत भूमंडळी भेट भूता. चला कल्पतरुचे सारभ, चैतना चिंता मणीचे गाव, फुलती जे अर्णव शांती चंद्रमे.
एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आहुलीन दान पसारो हे वरी ज्ञान देव हे वरी ज्ञान देव